चला सुरू करा. वाह, एक नंबर. वाह, आजची आमटी भलतीच चविष्ट झाली आहे. प्रणाली, मला अजून थोडी वाढ. आहा. देवी आई, लाख लाख उपकार आहेत तुझे. वाचवलंस ग बाई. आई मला पण वाढ. अरे वा, आज आपला पार्थ नेहमीपेक्षा 2 घास जरा जास्तच जेवतोय नाही? हो काका, मस्त झालंय. अरे वाह, आईजी, आईजी ऐका ना. बोल. माझे डोळे बंद आहेत, तसे डोळे बंद नाहीयेत. मी जिवंत आहे, माझे कान जिवंत आहे. तू फक्त मुद्द्याचं बोल. रांगोळी घालू नको अंगणभर. बोल. नाही, मी काय म्हणते, हा बोल. या काव्याने ना नक्की काहीतरी लबाडी केली. अर्ध्या तासामध्ये एवढा सगळा स्वयंपाक होणं शक्यच नाहीये. हा तुम्हाला सांगते, सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ना मी स्वयंपाकघरात गेले होते, तर तिथे तो आधी गॅसवरती केलेला स्वयंपाक कुठेच दिसत नव्हता. मला सांगा की जर नव्याने स्वयंपाक केला होता तर जुना चेपते ना. ऐका ना माझं. हा बोल ना बोल. जर नव्याने स्वयंपाक केला होता तर मग जुना स्वयंपाक कुठेतरी तर दिसायला पाहिजे ना. त्यांनी काय केलं, कसं केलं मला काही माहिती नाही, पण काहीतरी गडबड नक्की आहे. हे पांढरे केस आहेत ना, उन्हात उभे राहून पिकले नाही. आईजी, मग तिची लबाडी तुम्ही सगळ्यांसमोर का नाही आणली तो? त्यांनी काय होणार होतं? तुला भाकऱ्या थापाव्या लागल्या असत्या, ज्या तुला कधीच आल्या नाही. एक तर मोडते तरी, करपते तरी, नाही तर कच्चीच राहते, म्हणजे कोणी खात नाही. खाण्याच्या लायकीची एक पण उरत नाही. मग राहिले असते की नाही सगळे उपाशी. त्या मुलीला बोलण्यापेक्षा सगळ्यांचं पोट भरणं हे मला जास्त महत्वाचं होतं. पण स्वयंपाक चुलीवरचा नाही हे एकालाही कळलं नाही. निभावली वेळ. योग्य वेळी त्या मुलीला मी खडे बोल सुनवीनच. कळलं ना? तू आधी तुझं बघ. माझं काही नाहीये. नाही, विहिरीत पडण्यापासून वाचलीस, पण ढोंगी बगड्यासारखी एका पायावर उभी राहीन म्हणाली होतीस ना. म्हणाली होती की नव्हती? सगळे नीट जेवले, त्याचं काय? आईजी, मी अशीच आपली गंमत केली होती हो. मग तुझी ती गंमत आहे ना, आम्हाला प्रत्यक्ष बघायची. उभी राहा, उभी राहा. उद्या दुपारच्या जेवणापर्यंत तू अशीच मला दिसायला हवी, एका पायावर उभी.
धरायचं नाही. मला बंद डोळ्यांनी दिसतंय. खाली गेलेला पाय नीट कर. एका पायावर उभी राहा. बघतेस काय माझ्याकडे अशी? अजूनही मी त्या धक्क्यातून सावरू शकले नाहीये स्वतःला. तू चुलीवर स्वयंपाक केला नाहीयेस हे ऐकल्यापासून ना माझे हातपायच लटपटायला लागले ग. म्हणलं काय होणार आता माझ्या काव्याचं? अर्ध्या तासात कशी काय सगळं करणार स्वयंपाक? पण केलं की नाही मॅनेज? आणि सगळे मस्त जेवले ना हे बघूनच माझं पोट भरलं. तेच तर विचारते मी तुला, हे सगळं कसं काय जमलं तुला? म्हणजे तू मध्येच काहीतरी तुषारला फोन केलास आणि मग एकदम धावतच सुटलीस तू आणि काहीतरी काव्यागिरी असं म्हणत गेलीस. म्हणजे अहो तुषारनी ठेवलेलं नाव आहे ते. म्हणजे एखादा प्रॉब्लेम असा सुटत नाही ना तेव्हा त्याच प्रॉब्लेमला ना मी वेगळ्या अँगलने बघते. मग काहीतरी चांगलं सुचतं आणि असा प्रॉब्लेम सुटतो. त्याला तुषू काव्यागिरी म्हणतो. म्हणजे प्रत्येक कुलूप उघडणारी किल्ली असते. दिसत नाही पण चमकते. आता माझ्या लक्षात येतंय. म्हणजे त्या दिवशी देवघराचं कुलूप जसं तू तुझ्या पिण्याने उघडलंस तसं. करेक्ट. तुषूच्या फोनमुळे डोक्यात अशी आयडिया चमकली आणि काव्या, अगं काव्या तू हे काय करतेस? बघा आईजी आपल्याला पुन्हा ओरडतील. नाही हो प्रणालीताई, कुणाला कळणारी नाही की आपण हे जेवण गॅसवर केलंय. सगळ्यांना वाटेल की आपण हे जेवण चुलीवर केलंय. काय ना प्रणालीताई, चुलीवरचे पदार्थ ना लाकडाच्या आणि कोळशाच्या वासामुळे खमंग लागतात. तुम्ही बघा हे पदार्थ पण डिट्टो होणार आहेत की नाही ते. रिलॅक्स. अगं बाई, असं केलंस तू? म्हणजे तू चुलीवर स्वयंपाक केला नाहीस पण सगळ्यांना असं वाटलं की तू चुलीवरच स्वयंपाक केलायस आणि सगळेजण अगदी व्यवस्थित जेवले. तेच तर महत्वाचं होतं. नाहीतर सगळे उपाशी राहिले असते हो आणि अन्न सुद्धा वाया गेलं असतं. आणि खरं सांगू, अर्ध्या तासात ना जेवण बनवणं खरंच शक्य नव्हतं माझ्यासाठी. म्हणून नाईलाजाने करावं लागलं. ठीक आहे, तुला ऐतावेळी जे सुचलं ते तू केलंस. सगळे पोटभर जेवले नाही ह्यातच समाधान आहे. पण एका अर्थी आपण त्यांची फसवणूकच केली नाही ग. आणि हे असं का झालं? तर तुला सांगू नये तू चुलीवर स्वयंपाक केला नाहीस. आई, काव्या, हे बघ, प्रत्येक घराची एक शिस्त असते. काही अलिखित नियम असतात ना ग. ते असे एका रात्रीत नाही ना आपण बदलू शकत. चुलीवरचा स्वयंपाक चांगला आहे का वाईट आहे हा मुद्दा वेगळा आहे ग. म्हणजे ते आपण नंतर समजावून सांगू त्यांना. पण त्यांच्या सवयी अशा एका रात्रीत नाही ना आपण बदलू शकत. त्याला थोडा वेळ द्यावा लागेल ना ग. सॉरी आई, पुन्हा नाही होणार असं. आणि चूल का नको हे नक्की पटवून देऊ आपण घरच्यांना. पण तुम्ही म्हणता ना तसं हळूहळू. आणि तोपर्यंत मी चुलीवरच स्वयंपाक करेन. ओके? गुणाची ग माझी बाय. पण आज तुझ्या काव्यागिरीमय निभावलं सगळं. चल, यांच्या खोलीत पाणी ठेवून येते. आलेच.
आई अगं अगं काय झालंय, का रडतेस तू? आई, आम्ही आहोत ना, प्लीज सांगा ना काय झालंय. काय राहिलंय सांगण्यासारखं आता? घरात मी कुणालाच नको रे आता. आई हो, असं का बोलताय? तुम्ही आहात ग, पण हे घर म्हणजे माझा श्वास आहे, माझं सर्वस्व आहे. पण या घरानंच मला तर परक करून टाकलं. मग कुणासाठी जगू मी? आई प्लीज असं नका ना बोलू. तुम्ही ना मनसोक्त रडून घ्या आधी, शांत व्हा आणि मग आम्हाला सांगा काय झालंय ते. मी तुला मगाशी म्हंटल बघ, यांच्या खोलीत पाणी ठेवून येते म्हणून. त्यांना झोपेत ठसका लागतो, घशाला कोरड पडते यांच्या. मग अशा वेळी मीच पटकन उठून त्यांना पाणी देते. पण आता मी नाही त्यांच्या खोलीत, तर कोण देईल रे त्यांना पाणी? यांच्या थोडीच लक्षात राहणार आहे हे सगळं. म्हणून मी तांब्या भांडं घेऊन गेले होते खोलीत, तर यांनी मला साधा बाम ही सापडत नाहीये जाग्यावरती. बाम कशाला? काहीच सापडत नाहीये मला. डोकं इतकं जाम दुखते, काय करू मला समजत नाही झालंय. तुम्ही बाम शोधताय ना, त्या डाव्याकडच्या खणामध्ये बघा, उजव्या बाजूला ठेवलाय मी, तिकडेच आहे. तुम्ही तुला विचारलंय मी? काय विचारलंय तुला मी? तर तू कशाला लक्ष घालतेस? आणि तू इथे कशाला आलीस? मी तुला म्हटलं होतं ना माझ्या नजरेसमोर तू नको आहेस म्हणून. बघ, हो, पण रात्री घशाला कोरड पडते तुमच्या, ठसका लागेल, पाणी कोण देणार तुम्हाला? नकोय मला काही. तुझ्या हातचं पाणी सुद्धा नकोय मला. वेदनेने माझं डोकं फुटलं तरी हरकत नाही, घशाला कोरड पडून माझा घसा सुकला तरी हरकत नाही, पण तू तुझं रडकत तोंड घेऊन इथं येऊ नकोस. बस ना. अहो, असं काय करता तुम्ही? आई ग काय, अण्णांना जर किंमत नाहीये तुझी, तर मग तू का जातेस त्या रूम मध्ये स्वतःचा अपमान करून घ्यायला? आई प्लीज प्लीज, इथून पुढे तू त्या रूम मध्ये अजिबात जायचं नाहीस. नितीश प्लीज. अरे अण्णा जरी असे वागले असतील तरी आईंना त्यांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. इतक्या वर्षांचं नातं आहे त्यांचं. अगं पण त्यांना हिची कदर नाहीये ना, त्याचं काय? मी काम करतो, मीच जाऊन बोलतो त्यांची. नको, अजून भडका उडेल. खरंच काही करू नकोस तू. अगं मग हे जे काय घडतंय ते असंच बघत राहायचंय का? त्यांचा स्वभाव माहितीये मला, हे कधीच नाही बदलणार. आता मला नाही वाटत त्या खोलीत मला कधी जाता येईल. आतापर्यंत केलंच ना रे सगळं सहन. मग आता यापुढे अगं काय चाललंय हे सगळं? काव्य आईला असं त्रासात बघितल्यानंतर मी शांत नाही बसू शकत. अगं अण्णांशी बोलायला जातो म्हटलं तर ते पण तिला आवडत नाहीये. मग काय करू मी? आणि बघ ना, आता उद्या मदर्स डे आहे. आय नो, असं आईवरचं प्रेम, आईचा मान एका दिवसाकरता नसतो ठेवायचा, आणि आपण ठेवत सुद्धा नाही. पण मदर्स डे म्हणजे
म्हणजे आपण आपल्या आई करता काही करतोय की नाही याची आठवण करून देण्याकरता एक अलार्म असतो. काव्या, काही करून मला माझ्या आईच्या चेहऱ्यावर स्माईल हवंय. ऑफकोर्स रितेश, आपल्या घरच्यांना एस्पेशली अण्णांना आईंचं महत्व कळायलाच हवं. मग मग काव्य तू काहीतरी कर ना. तू तू चुलीवरच्या जेवणाच्या वेळेला कशी आयडिया केली होतीस, असं काहीतरी काहीतरी काव्यगिरी ज्याने ज्याने कोणाचंच मन दुखवणार नाही, पण पण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. काय घडलंय ते आईंनी सांगितल्यापासून ना मी ऍक्च्युली तोच विचार करते. काय करायचं? मला एक सांग, जसं अण्णांना रात्री पाणी लागतं प्यायला, तसं ते सगळ्याच गोष्टींसाठी आईंवर अवलंबून असतील ना? हा ग, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अण्णांच्या हातात सगळं देते. कुठे गेली? एक गोष्ट जाग्यावर सापडेल तर शपथ, एक वस्तू नीट सापडत नाहीये मला. मुख्य गोष्ट जर सापडली नाही तर पुढचे कपडे घालायचे कसे माणसानी? सुभद्रा, मी तुला कितीदा, अरे कान फुटलेत का सगळ्यांचे? आलो आलो अण्णा. अण्णा मी तयार आहे, निघायचं ना? असाच येऊ? सॉरी सॉरी, तुम्ही पटकन आवरा, मी बाहेरच थांबतो. अरे निघालास कुठे तू? मला शोधून दे ना. शोधले अण्णा. कुठे? ही काय फाईल फाईल शोधण्यात खूप स्ट्रगल केलं अण्णा. आपण ट्रान्सपोर्टवर पोहोचूया आधी, मग तिथेच दाखवतो. अण्णा, ते आज शिंदे सिटी लाईनचे लोक येणार आहेत ना मीटिंगसाठी, आपल्याला लवकर पोहोचायला पाहिजे. तुम्ही लवकर तयार व्हा. कसा तयार होऊ? कसा म्हणजे? सापडत नाहीये ना. काय सापडत नाहीये अण्णा? ही रे, हे अण्णा, मला काहीच कळत नाही अहो, काय तुम्ही म्हणताय नक्की? डोक्यात भुसा भरलाय तुझ्या. निघ तुझा, मी बघतो काय ते. एक माणूस कामाचा नाहीये. अण्णा, फाईल सोडून काही वेगळं शोधताय का तुम्ही? नाही म्हणजे सुभद्रा काकीची रूम ह्या आधी मी अशी कधीच अस्ताव्यस्त नाही पाहिली ना. ए, माझं काही हरवलेलं नाहीये. तू आधी जा इथून, मी बघतो काय ते. जा. अण्णा, फाईल माझ्याकडे आहे, मी बाहेर थांबतो. हा, जा. मुद्दामच भाजी इथे घेऊन आली, म्हणजे तुमचा वेळ चांगलाच आहे. बरं केलंस. एक गोष्ट जाग्यावर सापडेल तर शपथ, एक वस्तू नीट सापडत नाहीये मला. अरे कान फुटलेत का सगळ्यांचे? तुला ह्यांचा आवाज ऐकू येतो का ग? आई! दिसतात. अण्णांना काय झालंय सकाळी सकाळी? ते असे चिडले काय? अरे ऑफिसला जायची वेळ झाली ना. तुला माहितीये ना वेळेच्या बाबतीत हे किती काटेकोर आहेत ते. अगं मग जायचं ना वेळेवर, कोणी अडवलंय? वस्तू सापडत नसतील त्यांना. रोज कसं मी सगळं पलंगावर मांडून ठेवते अगं, त्याची सवय आहे त्यांना. काल बाम सापडत नव्हता, आज कपडे सापडत नसतील त्यांना. गच्चीवर वाळत घातलेले कपडे रोज मीच काढून आणते आणि मीच घड्या करून ठेवते यांच्या कपाटात. पण काल कोणीच आणले नसतील कदाचित, काय माहित. आणि म्हणूनच चिडले असतील ग ते. खरं तर मला कुठल्याही कामाला हात लावायचा नाहीये, पण यांचा खोळंबा नको व्हायला. आई, काल रात्री खोलीत जाण्यावरूनच वाद झाला होता, मग आता आज पुन्हा कशाला? असू दे ग, मी बघते त्यांना काय हवं ते. काव्या, हो तुझी आयडिया वर्क करेल. नाही म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे मी अण्णांच्या रूम मध्ये जाऊन सगळ्या कपड्यांची उलथापालथ केली आहे आणि आता यांच्या ओरडण्यावरनं असं वाटतंय की तुझी आयडिया वर्क करते. आता बघायचं अण्णा आईंना रूम मध्ये येऊ देतात की नाही. पण रितेश, आता ही अशी आयडिया वापरून आपण तात्पुरती मलमपट्टी करतोय, पण
अण्णांचा दृष्टिकोन ना मुळापासून आपल्याला बदलायचा आहे. यू आर राईट काव्या. पण काव्या अगं आईचा त्रास असा बघवत नाहीये ग मला. तुला माहिती हे सगळे घरचे लोक ना फक्त तिच्या प्रेमामुळेच असे तोलून धरल्या गेले. फक्त तिच्यामुळेच या घराचं चक्र ना असं सुरळीत सुरू आहे. पण या घरच्यांना कधी जाणीव होईल या सगळ्याची काय माहिती. तुला माहिती काव्या मी जेव्हा मुंबईला होतो ना तेव्हा आई मला सतत फोन करायची, विचारायची जेवलास का, तब्येत कशी आहे, हॉस्टेलला आहे की घराच्या बाहेर आहे, असे सतत ना नेहमी खूप प्रश्न विचारत राहायची. मी खूप इरिटेट व्हायचो ग तिच्या प्रश्नांमुळे आणि तिच्यावर ओरडायचो, का तू माझ्या सतत मागे लागलीस, का असले सगळे प्रश्न विचारत असतो. आम्हाला कळलं नाही पण आता कळतंय तिचा किती जीव होता माझ्यावर आणि माझ्या अशा ओरडण्यामुळे तिला किती त्रास होत. आज मदर्स डेच्या दिवशी तिच्या बरोबर कोण कसं वागतंय हे अचानक लक्षात आले माझ्या. तिला पण मन आहे याची कधी जाणीवच नव्हती ग. तुला माहिती काव्या त्या घरातल्या सगळ्या लोकांनी ना तिला नेहमी गृहीत धरलंय आणि ती मात्र फक्त आणि फक्त आपलाच विचार करत असते. तुला माहितीये कासवी किनाऱ्यावर अंडी घालून समुद्रात निघून जाते, पण वेळोवेळी आपल्या नजरेनं त्या अंड्यांची देखभाल करते, त्यांच्यावर मायेचा वर्षाव करते. अशी आईची किमया. हो आपलं लहानसं जरी दुःख असलं ना ते तिच्या लगेच लक्षात येतं. पण तिचं कितीही मोठं दुःख असलं तरी ते आपल्याला जाणवत सुद्धा नाही. हो ना काव्या. काव्या कुठे लक्ष आहे. काही नाही रे, विचार करत होते कासवीप्रमाणे माझी आई जरी दूर आकाशात असली तरी ती माझ्यावर लक्ष ठेवून असेल ना. आईंची आणि माझी भेट पण ना तिनेच घडवून आणली असेल. तिची माझ्या आयुष्यातली उणीव दूर करायला. हो ना. हो पहिल्या दिवसापासूनच तुमच्या दोघांचं किती जमायला लागलं होतं ना. एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं तुमचं. सासूच्या रूपात आई मिळालीये मला. आता ना रितेश मला आयुष्यभर जपायचंय त्यांना. त्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद बघायचा. आणि तू म्हणालास ते बरोबर आहे. मदर्स डे म्हणजे आपण आपल्या आईसाठी काही करतोय का नाही करत आहे ही आठवण करून देणारा अलार्म आहे. आणि आपण तो ऐकलाय. काकी काय झालं, काय शोधताय. अगं यांचे कपडे मिळत नाहीत ना म्हणून चिडले ते. म्हणून म्हटलं इथे राहिलेत का बघायला यावं, पण इथे पण नाही दिसत आहेत.
पण आपण रोज संध्याकाळी वाळलेले कपडे काढून ठेवतो ना. हो ना ग. म्हणजे रोज तुम्ही काढता, पण काल सासूबाईंनी काढले. अरे देवा, अगं मग त्यांनी घडी करून ठेवले नाही का त्यांच्या कपाटात? अगं निदान पलंगावर तरी ठेवले असते तर दिसलेच ते यांना. काय करू मी आता? आता ह्या गोष्टीमुळे त्यांना ऑफिसला जायलाही उशीर होणार, म्हणून अजून चिडणार ते. काय करू कळत नाहीये मलाच. आई काय झालं, सापडलेत का कपडे? नाही ना ग, कुठे ठेवले तेच कळत नाहीये. छे. विचार आहे. पण पाहिलंच ना, काकींना दूर ठेवलंय तर पावला पावलावर अडतंय अण्णांचं. तेच तर कळायला हवंय त्यांना आम्हाला. म्हणजे म्हणजे प्रणाली ताई, प्लीज कुणाला सांगू नका. हे सगळं माझं आणि रितेशचं प्लॅनिंग आहे. म्हणजे अण्णांना आईंचं महत्व कळायला हवंय, म्हणून आम्ही हे सगळं कपड्यांचं खटाटोप केलं. आई अशी लंगडी का घालतेस? नाही, पार्थ बरोबर खेळत असशील ना तर जरा जपून पडशील बिडशील नाही तर. खेळत नाहीये रे. काल मीच आईजींसमोर खुशारकी मारली होती. किती नवीन आलेली मुलगी, तिने जर का अर्ध्या तासात स्वयंपाक केला ना आणि तुम्ही सगळी जण जर का पोटभर जेवलात तर मी दिवसभर एका पायावर उभी राहीन. काय आई, नको त्या पैसा लावत बसतेस, नंतर ना तुझ्याच गळाशी येतो. अरे पण इको इको दुखायला लागला पाय माझा. पाय दाबून देऊ? लबाडी करायची नाही. हे काय उभीच आहे? एका पायावर नीट उभं राहायचं. ओ आईजी, हे काय उभीच आहे? शान शान. अरे कुणाला ऐकू येतंय का? कुठे शोधू आता मी? अगं बाई, जा आज जाऊन बघ जा, सदाशिव का ओरडतोय ते. ऐकायला येतंय ना? एका पायावर जायचं. हो बघते. ऐको ऐको. शाबास. जा 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 जा. भाऊजी, भाऊजी, भाऊजी. काय शोधायचंय मला सांगा ना, मी शोधून देते पटकन. वहिनी तुम्ही आत येऊ नका, तुम्ही तिथेच थांबा. अगं बाई, कपाटाच्या मागे काय करताय तुम्ही भाऊजी? मी हात जोडतो तुम्हाला, मी शोधतो, तुम्ही जा कामाला. भाऊजी, मी माझं कामच करतेय. तुमचा आरडाओरडा पार हॉल पर्यंत ऐकायला येत होता. आईजींनीच मला पाठवलंय तुम्हाला काय हवंय ते शोधून द्यायला. बघा भाऊजी, तुम्ही निर्धास्तपणे ट्रान्सपोर्टला जा. बरं मला एक सांगा, आत्ताच शोधू की नंतर शोधून ठेवलं तरी चालेल? तुम्ही काम करा, प्रथमेशला पाठवून द्या. जा. अगो बाई, ट्रान्सपोर्टचं काहीतरी हरवलं होतं का? आधी नाही का सांगायचं भाऊजी? बरं बरं, मी 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 पाठवते, प्रथमेश पाठवते. हो. आता ही जाऊन त्या प्रथमेशला सांगेल ट्रान्सपोर्टचं माझं काहीतरी हरवलंय. जे झालं कल्याण. मला काय पाहिजे ना ते काय तो शोधून देणार नाहीये, उलट माझं डोकं खात बसेल. कळतंय ना अण्णा, आईंशिवाय एक पाऊल टाकता येत नाहीये तुम्हाला. अण्णा, अण्णा काय पसारा, काय हरवलं ट्रान्सपोर्टचं तुमचं? ट्रान्सपोर्टचं माझं काही हरवलेलं नाहीये. मग काय हवंय? काय तुम्हाला? तुम्हाला चहा हवाय का? प्रणाली. अरे प्रणालीला कशाला बोलतोस तू? मी तर ट्रॅव्हल वरती आहे ना. मग आईजीला पाठवू का तुम्हाला? नाही, आयजील वगैरे कोणाला पाठवू नकोस.
तू जा सरळ ट्रान्सपोर्टला जा चल, तू जा. अण्णा तुमची आंघोळ व्हायची ना, साबण संपला का? अरे साबण लावून जाऊ का मी ऑफिसला? तू जा बघू जा. ठीक आहे जा. मला काय पाहिजे ना कुणाला काहीच कळत नाहीये. काय ग प्रतिमा? हा? त्या अण्णाला काय पाहिजे होतं ते मिळालं का? आईजी काही धड सांगतच नाहीयेत. मला वाटतं ना राज पाटील ट्रान्सपोर्टचं काहीतरी हरवलंय. मी पाठवलंय प्रथमेशला. अगं बाई हा काय आलाच? ये 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 बस 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 बस. अण्णाला काय पाहिजे ते मिळालं का? आईजी नाही हो, त्यांनी मला बोलवलं खरं, पण लगेच हाकलून पण दिलं. अगं बाई, काय सांगतोस? आईजी मला काय वाटतं माहिती का, त्यांचं ना पोट बिघडलं म्हणून ते चिडचिड करतायत. आणि आईजी ते आंघोळ न करता तसेच टॉवेलवर फिरत होते. अरे पोट बिघडलंय तर त्यात एवढं लाजण्यासारखं काय आहे, सांगायचं ना. प्रतिमा ताई, काल गच्चीवर वाळत घातलेले कपडे तुम्ही काढून आणले होते का? हो. नाही पण त्याचं काय आता? ह्यांचे कपडे कुठे ठेवलेत सांगाल का? मी फक्त प्रथमेशचेच कपडे आणले होते. हं. का हा तुझा भाऊ का? अहो तुम्ही ना फक्त स्वतःचाच विचार करा. आपण हिला काम करायला द्यायचं नाही म्हणून हातपाय बांधलेत ना, मग तिची कामं कोण करणार? एवढं मोठं घर सांभाळायची जबाबदारी तुला दिली आहे, पण तुला एवढूसही काम होत नाही. नुसत्या कमरेला चाव्या लावायच्या आणि ठुमकत बसायचं. रितेश, मला वाटतं कपड्यांचाच काहीतरी घोळ आहे. आईजी माझ्या लक्षात आलंय काय झालंय ते. मी जाऊन शोधून देऊ का त्यांना? तू जायचं नाही. तू रितेशला सांग, तो काढून दे. आईजी त्याने केला प्रयत्न एकदा पण नाही जमलं. आईंनाच जावं लागेल. ए तू कशाला नाक खूप असते? गप्पा बस तू. मी काय दिवसभर असाच राहू? कुठे ठेवते ना या सगळ्या गोष्टी काहीच सापडत नाहीये मला. ए रितेश, तू जा बाबा. अरे कुणाला ऐकू येतंय का? सुभद्रे तू पण जा. जा जा जा. चल चल आई, चल चल. अण्णा कपडे सापडत नाहीये ना, मी शोधतो ना, डोंट वरी. शोध शोध, घरात सगळे अकलेचे कांदेच आहेत. हा एक मिनिट. आई आई ग कुठे बघ म्हणालीस तू? खालच्या खणात डाव्या बाजूच्या कोपऱ्यात. ओके. सापडलं अण्णा. नुसतंच धोतर नेसू का? ओ आई अगं कुठे काय ठेवलेस तू? काहीच व्यवस्थित दिसत नाहीये मला. व्यवस्थित सांग ना. बघ ना, मी सांगितलं ते बरोबर आहे, बघ ना जरा. अगं नाहीये अगं, तूच येऊन बघ ना. इथे मला कोणी व्यवस्थित काही सांगत नाही. तूच ये आत ये. अगं ये. एक मिनिट अण्णा. सॉरी अण्णा, आईला येऊ दे का? जाऊ दे आई, यांना नकोय काहीच. चल आपण जाऊ. हो हो चालेल. मला म्हणालात का? चालेल. काय चालेल? नाही म्हणजे आई आत
नाही आली तर चालेल असं म्हणताय ना तुम्ही? जातोच आहे आम्ही, चाललो. अरे ती आत आली तर चालेल, का असाच उभा राहू का? म्हणजे अण्णा आईला आत येऊ दे असं म्हणताय का तुम्ही? फक्त कपडे देण्यापुरतच, हा कळलं? कळलं. आई जाऊ दे ना मला, असू दे, तेवढ्या पुरतं. आई अगं ये. दे. अण्णा हेच हवंय ना? हो. पण शेवटी आईलाच यावं लागलं. आई चल आई. थांब ना, हा सगळा पसारा आवरून येते. मी बंद करतो. आणि तुम्ही कशाला उभे आहात इथे? जा सगळे. मला तयारी करायची आहे ना. जा. चल. थँक्यू आई, तुमच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. ऍक्च्युली नाही तर आज काहीच खरं नव्हतं आई. चल मी पळतो ऑफिसला. ऑफिसला मी पण जायचंय. स्वयंपाकाला जाते. चल. एक मिनिट थांबा. कुठे पळताय दोघं? काय आहे हे सगळं? हे सगळं तुम्ही दोघांनीच घडवून आणलं ना? काय आहे सगळा प्रकार? काव्या बघितलं ना, आईपासनं काहीच लपत नाही. म्हणजे तुम्ही हे सगळं मुद्दामून केलं? का केलं रे? त्यांना किती त्रास झाला बघितलं ना? हो. सॉरी आई, पण अण्णांना त्रास झाला तेव्हाच तुमचं महत्व कळलं, म्हणून हे करावं लागलं. हो
आणि तुला त्यांना होणारा त्रास दिसला, पण त्यांना तुला होणारा त्रास कधीच दिसला नाही. त्रास कसला आलाय त्यात? माझं कर्तव्य आहे ते. आणि त्यांचं तुमच्याबद्दलचं कर्तव्य नाही आई, टेन्शन घेऊ नका. पण मला खरं खरं सांगा, आज कसं का होईना, पण अण्णांनी मनातल्या मनात जेव्हा तुमचं महत्व मान्य केलं, तुम्हाला बरं वाटलं की नाही? आई अगं, त्यातून आज मदर्स डे, त्यामुळे आम्ही ठरवलंच होतं की तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आणायचं, आणि म्हणूनच तर हे सगळं केलं ना. थोडक्यात तुम्ही दोघांनी काव्यागिरी केली, हो ना? आई, आज मी तुम्हाला प्रॉमिस करते, अण्णा लवकरच तुम्हाला मानाने परत तुमच्या खोलीत घेऊन जातील. आई, हॅपी मदर्स डे. अगं बाई, किती गोड.